नमस्कार मंडळी, नम्रता आज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. जर तुम्ही पहिल्यांदाच परफेक्ट जाळीदार घावणे बनवणार असाल किंवा अनेक वेळा प्रयत्न करूनही घावण्यांवर सुंदर जाळी पडत नसेल तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक मऊ, पातळ आणि जाळीदार घावणे. त्यासोबत गोड सुगंधी नारळाचा रस. या व्हिडिओमध्ये मी अगदी तुम्हाला योग्य प्रमाणासहित पीठ किती पातळ असावं, जाळी छान पडण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत आणि प्रत्येक घावण परफेक्ट कसं होईल हे सगळं अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला, जाळीदार घावणे आणि त्यासोबत नारळाचा गोड रस. तर कोकणातील पारंपरिक पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रोजच्या वापरातील तांदूळ घेतले आहे. तांदूळ कोणतेही असले तरी चालतील, पण जुनेच असावे. आता हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया. त्यानंतर 5 ते 6 तास व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर नंतर त्यातील पाणी काढून आपण व्यवस्थितपणे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. 5 ते 6 तासानंतर पाहू शकता तांदूळ व्यवस्थित मी भिजवून घेतले आहेत. आता त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. पाणी निथळून घेतल्यावर लगेचच मिक्सरचे भांडे मी इथे घेतले आहे. त्यात थोडे थोडे करून आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे. आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तांदूळ वाटून घेत असताना जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर मिश्रण जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. थोडे थोडे पाणी घालूनच अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता घावण्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता हे घावण्याचे मिश्रण आपण 5 मिनिटे व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. तोवर नारळाचा रस बनवायला सुरुवात करूया. तर नारळाचा रस बनवण्यासाठी इथे मी फ्रेश नारळाचा रस मी तयार करून घेतला आहे. घरच्या घरी नारळाचा रस अगदी फ्रेश तयार करून घेतला आहे. त्यामध्ये आपण 3 चमचे गूळ पावडर घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ पावडर घातल्यावर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. गूळ पावडर मी इथे वापरत आहे. तुम्ही गुळाचा सिरपही घेऊ शकता किंवा खडे गूळ असते ते बारीक चिरूनही इथे घेऊ शकता. त्यानंतर स्वादासाठी इथे मी पाव चमचा वेलची पूड घेत आहे. वेलची पूडही ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता. आता अशा प्रकारे नारळाचा रस फक्त 2 ते 3 मिनिटात आपण तयार करून घेतला आहे. लगेचच घावण्याचे मिश्रण इथे मी तयार करून घेतले आहे. घावणे बनवायला सुरुवात करूया. घावणे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक बिडाचे भांडे व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. घावणे बनवून घेत असताना बिडाचे भांडे अगदी मीडियम गॅस करून व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. आता त्यावर ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया. तेलाने अशा प्रकारे ग्रीस करून घेतल्यावर आणि मीडियम गॅस करून आपण घावण्याचे जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. आता लगेच अशा प्रकारे कडेकडेने मिश्रण अगदी हलक्या हाताने त्यानंतर मधोमध असे घालून घेऊया. त्यानंतर एकसारखा तवा अशा प्रकारे व्यवस्थितपणे करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि अगदी एक बाजूने व्यवस्थितपणे घावणा शिजवून घेऊया. वरची बाजू थोडीशी ड्राय झाल्यावर आपण घावणा व्यवस्थितपणे काढून घेणार आहोत. आता भांड्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे आपण एक बाजू व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून घेतल्यावर कडा व्यवस्थितपणे मोकळ्या करून घेतल्यावर अशा प्रकारे घावणा आपण चाळणीवर काढून घेऊया. हा पहिलाच घावणा आहे, तो चाळणीवर काढून घेऊया. घावण्याचे जे आपण भिडे वापरतो, पहिला घावणा थोडासा खराब होतो, नंतर अगदी व्यवस्थितपणे सर्रासपणे घावणे अगदी हलक्या हाताने आपण करून घेऊया. आता दुसऱ्या वेळेस अशा प्रकारे पुन्हा आपण ब्रशने तेलाने बिड्याला ग्रीस करून घेतले आहे. आता लगेचच पुन्हा मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर आपण मीडियम गॅस करून कडेकडेने मिश्रण अशा प्रकारे सोडून घेऊया. कडेने नंतर मधोमध मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे भांडे
करून घेतल्यावर घावणा शिजवून घेण्यासाठी झाकण ठेवूया. एक बाजू व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे, दुसरी बाजू अजिबात पलटून घ्यायची नाही. घावणे नेहमी बनवत असताना फक्त एका बाजूनेच शिजवून घ्यायचे आहेत. वरची बाजू ड्राय झाली की नंतर आणि कडा मोकळ्या झाल्या की सुरीने अगदी व्यवस्थितपणे कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने कलत्याने घावणा चाळणीवर काढून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट दुसरा घावणा तयार झाला आहे, तो आपण चाळणीवर काढून घेऊया. अशा प्रकारे दुसरा घावणा अगदी परफेक्ट असा आपण तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले घावणे मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. तर मंडळी, स्वयंपाक म्हणजे फक्त भूक भागवण्याचं साधन नाही, तो आपल्या माणसावर प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. आपण प्रेमाने वाढवलेला प्रत्येक घास नात्यामध्ये गोडवा निर्माण करतो. आजची जाळीदार घावणे आणि गोड नारळाचा रस ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा आणि घरगुती पारंपरिक मनाला स्पर्श करणाऱ्या रेसिपीसाठी नम्रताज रेसिपीला चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि पारंपरिक चवीच्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.